आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या राज्यातील कोट्यवधी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे। दर महिन्याला त्यांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होतात। त्यामुळे अनेक महिला सक्षमपणे त्यांच्या पायावर उभ्या राहू शकल्या आहेत। मात्र ही योजना सुरू करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या। या अटींना डावलून ज्या महिला पात्र नाहीत त्या देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यास सांगण्यात आलं। त्यामुळे अटी डावलणाऱ्या अपात्र महिला योजनेचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत। ज्या लाभार्थी महिलांची केवायसी असणार त्यांनाच यापुढे या योजनेचा लाभ मिळणार आहे। समजा एखादी महिला पात्र असूनही जर तिने केवायसी केली नाही तर तिचं नाव या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे। खरं तर नोव्हेंबरपर्यंतच ई-केवायसीची मुदत होती। मात्र लाखो महिलांची ई-केवायसी न झाल्याने ही मुदत वाढवून देण्यात आली। या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर येत आहे। लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली। ई-केवायसीची मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत होती, मग ती वाढवून 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। मात्र त्यानंतर देखील अनेक महिलांना ई-केवायसी करण्यात अडचणी येत आहेत। यासाठी ई-केवायसीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे। त्या अंतर्गत ज्या महिलांची ई-केवायसी अद्यापही झालेली नाही अशा महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांची कागदपत्रे गोळा करून त्यांची ई-केवायसी करण्याचे काम आता अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आले आहे। ई-केवायसीची प्रक्रिया अनेक महिलांकडून अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यात अडथळे येणार आहेत। मात्र आता अंगणवाडी सेविका स्वतः महिलांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे तपासतील। अंगणवाडी सेविकांच्या मदतीने ई-केवायसी पूर्ण करणे आता सुलभ होणार आहे। मात्र लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी केली नाही तर मात्र त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। त्यामुळे ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे 1,500 रुपये मिळणार नाहीत। त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार नाहीत। लाडकी बहीण योजनेत सध्या 2.5 कोटी लाभार्थी आहेत। दर महिन्याला या महिलांच्या खात्यात 1,500 रुपये सरकारकडून जमा होतात। मात्र ई-केवायसीची अट टाकल्यामुळे अनेक महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। याच लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी अंगणवाडी सेविका पुढे आल्या असून त्यांच्या सहाय्याने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।